नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, एवढ्यात तुमची 13 एप्रिलची शिफ्ट 1 झाली आहे. ठीक आहे. या 13 एप्रिलची शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय होती, कोणते प्रश्न आले होते, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. सेफ स्कोर किती असावा, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल कशा पद्धतीने व्हॅरी करेल, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतोय. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो. यानंतरच्या सगळ्या शिफ्टचे अनालिसिस, त्यातल्या त्यात अटेम्प्ट 2 साठी पूर्ण हेल्प मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नेऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. आणि या सगळे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो, याची पीडीएफ मी रात्री व्हॉट्सअप ग्रुपला टाकून देणार आहे, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, जेणेकरून या सगळ्या पीडीएफ तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जातील बाळांनो. ठीक आहे. चला आपण आता क्वेश्चन्स कडे जाऊया. ठीक आहे. पण त्याआधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की डिफिकल्टी लेवल काय आहे. ठीक आहे. फिजिक्स तुमचं बाळांनो मॉडरेट टू टफ साईडला होतं. मला तरी वाटलं फिजिक्स थोडंसं टफर साईडला होतं. ठीक आहे. जशा पद्धतीचे प्रश्न आले होते है ना. हा, प्रश्न रिपीटेड होते, प्रश्न सेम होते है ना, पण थोडेसे ट्विस्ट केलेले होते कुठं ना कुठं है ना, म्हणून फिजिक्स मी थोडंसं मॉडरेट टू टफ साईडला टाकेल. केमिस्ट्री तुमचं इझिएस्ट होतं बाळांनो, इझिएस्ट है ना. आजपर्यंत सगळ्यात इझी केमिस्ट्री मी आजच्या पेपरमध्ये बघितलं. ठीक आहे. मॅथ्स तुमचं मॉडरेट टू टफ साईडला होतं बाळांनो. ओव्हरऑल पेपर तुमचा मॉडरेट टू टफर साईडला होता आजचा सुद्धा. ठीक आहे. 11 एप्रिलचा शिफ्ट 1 तुमचा इझी साईडला होता बाळांनो, इझी टू मॉडरेट साईडला होता. ठीक आहे. शिफ्ट 2 तुमचा मॉडरेट टू टफ साईडला होता. ही तुमची 13 एप्रिलची शिफ्ट 1 आहे बाळांनो, ही तुमची मॉडरेट टू टफ आहे बाळांनो. ठीक आहे. मॉडरेट टू टफ म्हणजे तुम्ही टफच कन्सिडर करा एक प्रकारचं. ठीक आहे. इथं तुमचे कमी मार्क्स वरती सुद्धा जास्त पर्सेंटाईल येतील. ठीक आहे. बाकी युट्यूबर सगळ्या शिफ्ट इझी सांगतात बाळांनो. ठीक आहे. त्यांना फक्त इझी सांगून मोकळं व्हायचं असतं. ठीक आहे. पण ऍक्च्युअल माझ्यासाठी शिफ्ट इझी होती, पण ऍज अ स्टुडंटचा पर्स्पेक्टिव्ह जेव्हा बघतो माणूस, ठीक आहे, तेव्हा आपल्याला समजतं की हा काही क्वेश्चन होते ट्रिकी. समजतं ही गोष्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल व्हॅरी करेल. एक्झॅक्ट मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलाय, तो तुम्ही चेक करू शकता. आता वळूया आपण क्वेश्चन्स कडे बाळांनो, कोणते प्रश्न आले होते. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, तुम्ही इथं काही फीडबॅक बघू शकता. ठीक आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन बाळांनो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच येत आहे. ठीक आहे. इथं तुम्ही वाचू शकता पॉज करून फीडबॅक. ठीक आहे. स्वतः स्टुडंट सांगताय. ठीक आहे. सगळा पेपर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून सेम टू सेम विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट. ठीक आहे. इथं तुम्ही पॅरेंटचे फीडबॅक बघू शकतात बाळांनो. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून 150 प्रश्नांपैकी कमीत कमी 120-125 प्रश्न बाळांनो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून सेम टू सेम येत आहे विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे. तुम्हाला प्रूफ, मी सगळ्या प्रूफ पण दाखवणार आहे तुम्हाला है ना, म्हणून लगेच एनरोल करा बाळांनो. लास्ट अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. जर तुमचा अटेम्प्ट झालेला सुद्धा असेल तरी तुम्हाला अटेम्प्ट 2 साठी सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट कामात येणार आहे. ठीक आहे. हा क्रॅश कोर्स मॉक टेस्ट आता जेवढे उरलेल्या तुमच्या शिफ्ट आहेत त्या मुलांना तर कामात येणारच आहे, पण जर तुमची पेपर झालेला आहे लगेच एनरोल करा. तुम्हाला शिफ्ट 2 साठी खूप जास्त महत्वाचं आहे बाळांनो. ठीक आहे. सेम टू सेम प्रश्न शिफ्ट 2 मध्ये सुद्धा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच येतील. ठीक आहे. तुम्ही लास्ट इयरचे रेकॉर्ड बघू शकता. 150 प्रश्न येतात तुमचे. 92 प्रश्न लगभग प्रत्येक शिफ्ट मध्ये बाळांनो, 90-92 प्रश्न असे होते सेम टू सेम विदाउट चेंज, व्हॅल्यू चेंज होते बाळांनो. आणि 58 प्रश्न असे होते ज्यांचे थोड्याफार व्हॅल्यू चेंज होत्या. ठीक आहे. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूईपी, विजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केसोमाटी, संगताडमल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. चला आता आपण प्रश्न बघूया जे आलेले आहेत. ठीक आहे. फिजिक्स बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, फिजिक्स बद्दल जर बोलायचं झालं, ठीक आहे, टॉर्क वरती एक प्रश्न आला. मी तुम्हाला बोललो होतो रोटेशन मधून प्रश्न येईल तर कशावरती येईल, टॉर्क वरती येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया वरती येईल, कायनेटिक एनर्जी वरून येईल, अँग्युलर मोमेंटम वरून येईल, त्यानंतर तुमचा बस ये 4 टॉपिक मी तुम्हाला बोललो होतो. 4 टॉपिक पैकीच प्रश्न आले. तुम्ही इथं बघू शकता. टॉर्क वरती प्रश्न आला बाळांनो. सेम टू सेम क्वेश्चन फ्रॉम क्रॅश कोर्स. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवली आहे बाळांनो. ठीक आहे. प्रत्येक अनालिसिस केली आहे, कुठे कोणता प्रश्न आपण शिकवला आहे. ठीक आहे. एसएचएमचा दुसरा प्रश्न आला बाळांनो. मास दिलेले तुम्हाला, स्प्रिंग केअर, तुम्हाला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे. तुम्हाला ऑलरेडी बोललो होते क्रॅश कोर्समध्ये शिवांसर सुद्धा बोललेले आहेत. एक तर टाइम पिरियड येईल, एक तर फ्रिक्वेन्सी येईल. टाइम पिरियडचा प्रश्न आला. सेम टू सेम प्रश्न आपला क्रॅश कोर्समध्ये ऑलरेडी कवर्ड आहे. मॉक टेस्ट मध्ये पण तो प्रश्न आपण टाकला होता. ठीक आहे. तिसरा नंबरचा यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट शिफ्ट 1 मध्ये पण आला 11 एप्रिलच्या, शिफ्ट 2 मध्ये पण आला 11 एप्रिलच्या, आणि 13 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये सुद्धा सेम प्रश्न आला बाळांनो. इतका इंपॉर्टंट आहे यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे. याला व्यवस्थित करा बाळांनो. ठीक आहे. सेम फ्रॉम क्रॅश कोर्स, ऍज इट इज प्रश्न क्रॅश कोर्स मध्ये घेतलेला आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर मिरर फॉर्म्युलावरती प्रश्न आला. ठीक आहे. हा मॉक टेस्टचा प्रश्न आहे, ऍज इट इज विदाउट व्हॅल्यू चेंज. ठीक आहे. याच्यामध्ये काही व्हॅल्यू चेंजच होत नाही जनरली. ठीक आहे. जे तुम्हाला माहित असलं तेच डायरेक्ट मार्क करावं लागतं. पण तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त प्रश्न रिपीटेड झालेले आहेत है ना. त्यानंतर फिजिक्सचा अजून नेक्स्ट बघूया. कॅपॅसिटन्स वरती प्रश्न येणारे बोललो होतो मी तुम्हाला. ठीक आहे. क्रॅश कोर्स मधून प्रश्न आला. ओम्स लॉ वरती प्रश्न
आलेला आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर मॅग्नेटिक फोर्सवरती प्रश्न आला आणि ईएमआय वरती प्रश्न आला. हे सगळे क्वेश्चन तुमचे ऍज इट इज सेम टू सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्टचे आलेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती प्रश्न आला बाळांनो. ठीक आहे, सेम टू सेम फ्रॉम क्रॅश कोर्स. ठीक आहे, त्यानंतर नॉन इक्वेशन वरती क्वेश्चन आला, हा सुद्धा तुमचा याच्यावरचा. बघा आता ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती एक्झॅक्ट प्रश्न, मेमरी बेस्ड प्रश्न एक्झॅक्ट नाही समजले बाळांनो की रिएक्शन काय होती, है ना. पण ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती प्रश्न आला, जेवढं समजलं मी तुम्हाला लगेच ट्रान्सफर करतोय बाळांनो. ठीक आहे, नॉन इक्वेशन वरती प्रश्न आला, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती क्वेश्चन आला. ठीक आहे, अशा पद्धतीचं काही ऑप्शन होतं वाटतं. ऑर्डर 3 होती. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात, है ना. थोडं क्लीन करून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, विद्यार्थ्यांना काही आन्सर्स आठवतात ते सांगतात. ठीक आहे, तशा पद्धतीने जसे मेमरी बेस्ड प्रश्न येतात ते तुमच्या समोर प्रेझेंट करतो बाळांनो. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरती आला, सॉलिड स्टेट मधून, सोल्युशन मधून बाळांनो, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मधून, सेम फ्रॉम क्रॅश कोर्स. ठीक आहे, हायब्रिडायझेशन SP3 SP2 वरती प्रश्न आलेला आहे बाळांनो. बोललो होतो मी तुम्हाला हा प्रश्न येणार आहे. ठीक आहे, तो पण आपण मॉक टेस्ट मध्ये ऑलरेडी कव्हर केलाय. त्यानंतरचा प्रश्न बाळांनो, ऑक्सिडेशन स्टेट बोललो होतो मी तुम्हाला, ऑक्सिडेशन स्टेट वरती कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून प्रश्न येणार आहे, आला बाळांनो. ठीक आहे, क्रॅश कोर्स मध्ये पण तुम्हाला अपर्णा मॅम बोलल्या होत्या. ठीक आहे, स्टॅबिलिटी ऑर्डरचा प्रश्न येणार म्हणजे येणार. मी आता तुम्हाला सांगतो, नेक्स्ट ज्यांचे पेपर बाकी आहेत, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पण करून ठेवा आणि स्टॅबिलिटी ऑर्डर पण करून ठेवा बाळांनो. दोघांवरती फिक्स प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे, त्यानंतर आयपॅक नॉमेनक्लेचर वरती, त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून हेक्झामाइन कोबाल्ट वरती प्रश्न आला. हा प्रश्न मी एक्सपेक्ट नव्हता केला, म्हणून मी मॉक टेस्ट याच्यामध्ये क्रॅश कोर्स मध्ये पण सरांना एवढा फोकस करताना नाही बघितलं होतं मी या क्वेश्चन वरती, पण क्वेश्चन आलाय. पण आपण एक्स्ट्रा म्हणून मॉक टेस्ट मध्ये टाकून ठेवला होता, म्हणून ऍज इट इज प्रश्न मॉक टेस्ट मध्ये आलेला आहे. क्रॅश कोर्स मध्ये मॉक टेस्ट मधून आला. मॅथ्स मध्ये बाळांनो डायरेक्शन कोसाइन वरती एक प्रश्न आला होता. अँगल बिटवीन टू वेक्टर मधून मी तुम्हाला बोललो होतो, एक तर कोलिनियर वेक्टर वरती येईल, एक तर अँगल बिटवीन टू वेक्टर येईल, एक तर टेट्राहेड्रॉन येईल, एक तर पॅरालेलोप्लाइड येईल. जाऊन चेक करा, हेच प्रश्न आलेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर 3D लाईन वरती तुमचा एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, डिटर्मिनंटचा एक प्रश्न आलाय बाळांनो, जो तुम्हाला एक्सपान्शन मेथडने सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, त्यानंतर मॅथ्स मध्ये बाळांनो इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, तुम्हाला A इनव्हर्स इज इक्वल टू ए इनव्हर्स काढायचा आहे बेसिकली, त्याचे ऑप्शन मॅच करायचे होते. ठीक आहे, इनव्हर्स वरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर मॅक्झिमा मिनिमा, बघा हा प्रश्न बाळांनो, f(x) चा तुम्हाला मॅक्झिमा मिनिमा काढायचा आहे बाळांनो. ठीक आहे, सेम टू सेम मॉक टेस्ट मध्ये, सेम टू सेम क्रॅश कोर्स मध्ये. प्रोबॅबिलिटी वरती प्रश्न आला बाळांनो, तुमचा इंटरसेक्शनचा प्रश्न आलेला आहे प्रोबॅबिलिटी वरती. ठीक आहे, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेपरेबलचा तुमचा प्रश्न आलाय. हा पण क्रॅश कोर्स मध्ये कव्हर्ड होता, हा पण मॉक टेस्ट मध्ये कव्हर्ड होता बाळांनो. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न, कमीत कमी 10 टॉपिक्स मी तुम्हाला सांगितलं बाळांनो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, एवढ्या 15-20 मिनिटात मी विद्यार्थ्यांशी जेवढा संवाद साधला बाळांनो, तेवढ्यामध्ये मला हेच प्रश्न भेटले. अजून जे एक्स्ट्रा प्रश्न आहेत ते सगळे मी तुम्हाला या PDF मध्ये टाकून याच्यावरती व्हॉट्सअपवरती सेंड करून देईल बाळांनो, काही घाबरू नका. ठीक आहे, तर हा होता आजचा कम्प्लीट डिफिकल्टी लेवल बाळांनो. तुम्ही बघितलं असेल, एव्हरी जो पण क्वेश्चन झालाय बाळांनो, तो क्रॅश कोर्स किंवा मॉक टेस्ट मध्ये आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील ते डायरेक्ट मॉक टेस्ट परचेस करू शकतात, मॉक टेस्ट मध्ये एनरोल करू शकतात. पण मी जरी सजेस्ट करेल बाळांनो, क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट एनरोल करा. तुम्हाला अटेम्प्ट 2 साठी सेम गोष्ट तुम्हाला फॉलो करायची, काहीच करायचं नाही. क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99% साठी. ठीक आहे, तर हे सगळे प्रश्न होते. या प्रश्नांची PDF व्हॉट्सअप ग्रुपला भेटून जाईल. रात्री टाकेल 10 वाजता ही PDF टाकेल मी. ठीक आहे, कारण 10 वाजेपर्यंत जेवढे जॉईन होतात त्यानंतर मी PDF टाकून देतो. त्यानंतर जेव्हा जॉईन होणारे दुसऱ्या दिवशी बघू शकतात. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आता. ठीक आहे, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.